तर आता आम्ही आलेलो आहे देव कासारटाका महापुरुष देवस्थान येथे. आपल्या कोकणाची ही एक खासियतच आहे की इथे आला माणूस ना की प्रसन्न होतो आणि इथून त्याला जावंसच वाटत नाही. आपण बघू शकता केवढं मोठं वारुळ आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये अजून एक चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज आपला 4था दिवस. आज आपण परत निघणार आहोत मुंबईला जायला, कारण आपलं सगळं झालेलं आहे, देवकार्य वगैरे फिरून वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता आमचं बॅग पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता आम्ही आज आम्ही करणार आहोत ते म्हणजे साईट सीइंग करणार आहोत मालवण मधले. काही अजून 2-4 ठिकाणं करायचे आहेत. ते आपण एक एक जसे करू तसे आपण बघत जाऊ, कारण जसा टाइम अवेलेबल असेल तसं. कारण रात्री आमची ट्रेन आहे, तसं आम्हाला प्लॅटफॉर्मवर लवकर रेल्वे स्टेशनला पोहोचायला पाहिजे. सो आमचा बघा गाडीवर बॅग बिग सगळ्या भरून झालेल्या आहेत, सगळे बसलेले आहेत. तर आता आम्हीही जातो, आम्हीही बसतो आणि आमच्याबरोबर अजून आजच्या दिवसाची मजा घ्यायला तुम्ही या आमच्याबरोबर राहा शेवटपर्यंत. आणि शेवटपर्यंत आजचा ब्लॉग बघा. सो आजचा ब्लॉग कसा वाटेल ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि त्याचबरोबर आज बघू आपण कुठे कुठे जाणार आहोत. चला मग आमच्याबरोबर आजच्या दिवसाला, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अंजनी मामा की जय, खाण्यापिण्याची सोय, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आता आम्ही आलेलो आहे देव कासारटाका महापुरुष देवस्थान येथे. सो इकडे एक हे जे देवस्थान आहे ते आपल्याला मुंबई गोवा रोडला लागूनच आहे. या देवस्थानाचं असं आहे की या जाताना वाटेतून तुम्ही जर या देवस्थानाला ढवळून गेलात तर चकवा लागल्यासारखं तुम्ही इथेच फिरत राहाल. म्हणून जाताना आठवणीने आवर्जून तुम्ही या देवस्थानाला भेट द्या, देवाच्या पाया पडा. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबल्याने काय होत नाही. 2 मिनिटं थांबून पाया पडून तुम्ही जावा. सो इथे बरेचसे नवस बोलले जातात. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी की नवस बोलल्याने आणि कसे याचा पूर्ण आता नवसाची कशी करायची असते. आम्ही पाया पडून घेतो. इकडे बघा हे असे पाळणे वगैरे लावले जातात. आता हे पाळणे काहींनी गाड्या लावलेल्या आहेत, ज्यांना गाडी जर सांगितली गाडी मिळाली तर गाड्या लावलेल्या आहेत. काही पाळणे म्हणजे मूल होत नसेल तर त्यांनी मूल झालेलं त्यांनी पाळणे लावलेले. असे नवस पूर्ण झाल्यावरती प्रत्येकाने सगळं असं लावलेलं आहे. सो असं हे जागृत देवस्थान आहे इकडचं. आणि तुम्ही जर गेलात त्या वाटेने तर नक्की 1-2 मिनिटं थांबून पाया पडून तुम्ही जावा. सो आता आम्ही पाया पडून घेतो आणि तर आता आम्ही आलेलो आहोत दुसरं देवस्थान करायला, म्हणजे कामापूर मधलं भगवती देवीचं मंदिर. सो आता तुम्ही गेट बघितलाच आहे, तर त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहे. बघा सगळे पुढे गेलेले. तर चला आपल्याला पण लवकरात लवकर जायला पाहिजे. आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर आपल्याला सगळी देवस्थानं करायची आहेत, कारण परत आपल्याला अजून कालवली आणि पुढे पण जायचं आहे वृंदावनकडे. तो चला लवकर लवकर चला चला. असं वरती आहे, थोडस डोंगरात आहे हे. तर इकडे बघा लाकडाच्या वस्तू, सगळ्या लाकडाच्या वस्तू. आणि ह्याच्या मागे बघाल तर पूर्ण हे नदी आहे मोठी. आणि हे वरती असल्यामुळे तुम्हाला आता आवाज येत असेल ऐकायला हवेचा, पानांचा. तर हे मंदिर इकडे मोठ्याच्या मोठं कौलारू आणि छान असं नक्षीकाम केलेलं. पिलरला मस्त डिझाईन केलेली, कलरफुल असं जुनं प्राचीन काळाचं असं वाटणारं आणि असणारं हे भगवती देवीचं मंदिर. मागे बघाल तर बघा मागे ह्याच्या मागे नदी आहे, मोठीच्या मोठी नदी आहे. असं कोणाला वाटणार नाही की या डोंगराळ भागात अशी नदी वरती. खूप छान आणि प्रसन्न करणारं वातावरण इकडे. आपल्या कोकणाची ही एक खासियतच आहे की इथे आला माणूस ना की प्रसन्न होतो आणि इथून त्याला जावंसच वाटत नाही. असं छान असं मस्त. वाव,
एक नंबर नजारा आहे हा बघा. डोळ्याचा पारणा फेडणारा मस्त असा नजारा आणि त्याचबरोबर हे कौलारू मंदिर या नदीच्या शेजारी काठेवर, नदीच्या काठेवर असणारं कौलारू मंदिर. आणि आता एवढं ऊन आहे तरी पण इथे हवा जी सुटलेली आहे अशी मस्त, त्या हवेमुळे थकवा असा वाटत नाही आपल्याला इकडे. सो आता चला आतमध्ये आपण दर्शन घेऊन घेऊया पहिला. तो ये नमस्कार करा, नमस्कार, हात जोडा. थोडे तांदूळ घ्या, तांदूळ घ्या. अनुष्का अमित काळुष्टे. काळुष्टे, काळुष्टे. ते आईचं जरा हाताचं चांगलं आणि त्याचा राग सांगता आणि बरोबर. अनय अनय अमित काळुष्टे. खाली खाली तर भगवती देवी लगत एक आम्हाला आणखी एक मंदिर दिसलं. देवीला लागूनच आहे ते देवी सातेरी देवी प्रसन्न, म्हणजे सातेरी देवीच आहे. आणि या देवीच्या देवळात एक विशेष अशी गोष्ट आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो. ती काय आहे हे बघा. हे आहे एक वारुळ आणि हे देवीच्या मंदिराच्या शेजारी आहे. आपण बघू शकता केवढं मोठं वारुळ आहे. तर आपण या देवीला आणि वारुळाला नमस्कार करूया आणि आपण पुढच्या प्रवासाला लागूया. वृंदा मावशी खाऊ घालते आणि मासे बघा किती आलेले आहेत. मस्त छान असे मासे बघा, भरपूर आले. बापरे. मागे हो जाऊ, असं वाकायचं नाही.
हे बघ उड्या मारतात, हे बघ उड्या मारतात, तुक 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 तुक. हे बघा इथे इथे उड्या मारतात. हे बघा इकडे इकडे घ्या, म्हणजे बघ इकडे घ्या तिकडे. I don't know. नाही दर्शनाला आलो आणि थोडस गरमी झाली आणि थोडीशी थंडाई घेण्यासाठी आम्ही कोकम सरबत आणि लिंबू सरबत घेतलेलं आहे. मस्त लिंबू सरबत कोकम सरबतचा आस्वाद घेऊन आपण पुढे निघूया. इकडे बघ. हेल्थ फ्लॅशी चेहरा का छान झालं एकदम. ही नदी आणि या नदीच्या इकडे एक्झॅक्टली समोर ही घर. OnePlus पण असं घर आहे मस्त. हवा जी काय इकडे मस्त नॅचरल हवा आहे अशी मुंबईत नाही आपल्या. मला एक वेगळा आगळा वेगळा असा मस्त एकदम एक नंबर केलेला आहे. आणि आता इकडे बघा एकदम महालक्ष्मी. सो हा हॉल मी आत्ताच काम झालेलं आहे. हॉल अटॅच इथे किचन आहे. किचन इथे एक बेडरूम, इथे एक बेडरूम, मागे टॉयलेट, मागे दरवाजा. चला आता आपण वरच्या बाजूचं बघून घेऊया. पहिल्या मळ्यावर फर्स्ट फ्लोअरवर काय ते स्वतःचा जिना मस्त, बाजूला स्टीलची मजबूत रेलिंग केलेली आहे.
आणि हा टेरेस, टेरेस आणि इथे बेडरूम 2 आणि मध्ये इथे टॉयलेट. इथे एक बेडरूम. एक टेरेस वेगळा आणि इकडे एक बेडरूम. आणि इथे मध्ये टॉयलेट. आणि या हॉल मध्ये असे आपले काही मस्त संध्याकाळी गप्पा मारू शकतो, गेम्स खेळू शकतो, मस्त बसू शकतो व्यवस्थित. आणि म्हणजे समोरच नदी आणि त्या समोर हा बंगला, म्हणजे सी फेसिंग व्ह्यू म्हणतो ना तसा प्रकार. पण आपण सी नाही, रिव्हर फेसिंग म्हणू शकतो याला. बघा बाजूला झाडं बिडं पण मस्त आहेत, आंब्याची वगैरे झाडं तिथे बघा. खूप आवडला आम्हाला हा बंगला. नदीचा फेसिंग बंगला, म्हणजे नदीच्या अगदी जवळ, म्हणजे साधारणतः एक 10 मीटर अंतरावरतीच हा बंगला आहे, जास्त लांब नाही. मस्त असा बंगला. वाव, जस्ट लुकिंग लाईक वाव. तर या लताताई आहेत, या मसाला चांगला बनवतात. त्याचबरोबर इथे वाल मिळतात, त्यांच्याकडे तांदूळ मिळतात, जे की म्हणजे गावठी तांदूळ जे असतात ते घावण्यांसाठी, भाकरीसाठी करण्यासाठी लागतात, ते तांदूळ पिकवतात. परत त्याचबरोबर मसाला चांगला बनवतात, म्हणजे मालवणी मसाला, भाजका मसाला, असे वेगवेगळे मसाल्याचे प्रकार आहेत. ते मसाला चांगला मिळतो त्यांचा, मोठ्या प्रमाणात मसाल्याचा सेल आहे त्यांचा. आणि त्याचबरोबर वाल, कडधान्य वगैरे असतील तेही पिकवतात चांगले आणि ते विकतात. सो मस्त बरं वाटलं. तर आम्हीही मसाला घेतला त्यांच्याकडे, आणि दरवर्षी आलो का आम्ही मसाला घेतो त्यांच्याकडनं. आणि मसाला खूप छान टेस्टी असा मसाला असतो. सो आता यावर्षी आम्ही आलो आहे, यावर्षी मसाला घेतलेला आहे. मसाला विसाला घेऊन झालेला आहे आणि ते असंच हे लावलेलं असतं, नजर लागू नये म्हणून. तर मसाला वगैरे घेतलाय, सगळ्यांनी ऑर्डर केलेली आहे. त्याचबरोबर तांदूळ पण घेतलेले आहेत, गावठी तांदूळ. मुंबईत असे गावठी तांदूळ खायला मिळत नाही, तसं आम्ही गावठी तांदूळ घेतलेले आहेत. तर हे जे हा जो बंगला आहे, आणि त्याचबरोबर बंगल्यातले विविध जे एक एक वेगवेगळे असे स्वामींचं, समजा स्वामींचं ते एक फ्रेम केलेली आहे, घड्याळ केलेलं आहे वेगळं. तर असे बरेच वेगवेगळे असे नवीन नवीन एक एक प्रकार आम्हाला बघायला मिळाले. तर ते बघायला मिळालं खूप छान वाटतं. तर आपल्याला अजून एक प्रकार राहिलेला आहे, घड्याळ राहिलेलं आहे, ते एक घड्याळ बघून. तर आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे कालावलचं स्वामींचं मठ, श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. त्या मठाकडे दर्शन घ्यायला, स्वामींचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. आणि आता स्वामींचं आपण दर्शन घेऊया. आम्ही दरवर्षी इथे आलो का स्वामींचं दर्शन घेतो. तर आता आमच्याबरोबर यावर्षी तुम्ही दर्शन घ्या. चला स्वामींचं दर्शन घ्या. स्वामींचा जो मूर्ती आणि
स्वामींचा जो गाभारा आहे हा देवळातील एकदम छान असा मस्त मन प्रसन्न करणारा असा गाभारा आहे. आणि मागे बघाल तर तुळजाभवानीचं एक प्रतिकृती आहे, सप्तशृंगीची आहे, त्याच्याबरोबर महालक्ष्मीची आहे आणि माऊची रेणुका माता या मातेचं आहे. त्या सगळ्यांच्या प्रतिकृती लावलेल्या आहेत मागे बघा. इथे सप्तशृंगी माता आणि इकडे तुळजाभवानी माता. मस्त असं छान असं स्वामींचा मठ. आणि आज गुरुवार असल्याने त्याचबरोबर स्वामींचं दर्शनही झालेलं आपल्याला. सो आमच्याकडे स्वामी भक्त जे आमच्या वृंदा मावशी, त्या वृंदा मावशींना आज दर्शन घ्यायचं होतं आणि त्यांचं दर्शन झालं, त्यांच्याबरोबर आमचंही दर्शन झालेलं आहे. सो खूप खूप धन्यवाद वृंदा मावशी. तर चला इथे सँडी काका पण दर्शन घेतात आमचे. सँडी काका पण दर्शन घ्या. आता आम्ही आलेलो आहे बागवे लंच होम. आसऱ्यामध्ये फेमस असं बागवे लंच होम. तिथे 4 वाजलेले, तर उशीर झालेला थोडासा आणि मग भूक पण लागलेली, तर आम्ही पटपट खायला बसलो. आणि नशिबाने आम्हाला बागवेमध्ये जेवण मिळालं. आम्ही विचार झालो तर कुठेच नव्हतो आणि एवढा लेट झालेला. आता 5 वाजायला आले. आता जेवतो आम्ही, जेवण झालं की मग भेटतो. जेवण झालं की आम्ही आसऱ्यामध्ये आसरा मार्केटला खरेदीला जाणार आहोत. आता आम्ही जेवण येतो आणि आसरा मार्केट. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे, एनिवर्सरी टू यू. आयला बर्थडे झाला ना. हा ठीक आहे ना, बर्थडेच झाला ना. किती गडबडते. ते मनी मामाचं पण घ्या फोटो. तिथे खाली मनी मामा. हे मनी मामा लावाच लागेल ना. आता बरोबर मला नाही. हा ये करतो खपा आणि खा प्रत्येकाला सेम सर्विस. तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत कणकवली स्टेशनात आणि आता परत निघालो आहोत आम्ही परतीच्या प्रवासाला मुंबईला. सो आमचे व्हिडिओ वगैरे सगळे आमचे 4 दिवसाचा उत्सव जो झालेला आहे तो कसा वाटला तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजून आपला प्रवास बाकी आहे. सो आता तोचं काहीतरी म्हणणं आहे, तो बघूया विचार काय. हा ते लावता येईल. ट्रेन आलेली आहे, जागा पकडलेली आहे आणि थोडी रात्रीची वेळ असल्यामुळे झोपाझोपी चालू आहे. सो आपण आजचा ब्लॉग इथेच थांबवू आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.